आहे बघा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे तू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम। अरे यार भाई जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। अरे समझो तो भाई। गणपती शिवाजी महाराज की जय। मोबाइल आत्मन मोबाइल नीचे ले तो। माझ्या कारकिर्दीत असं एवढं भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारण्यात येणार आहे, मग त्याच्यासाठी याच्या मोठं भाग्य कुठलंच नाही। कारण का आम्ही प्रत्येक वेळा काही पण आम्हाला शुभ करायचं असते तर आम्ही कुठला फॉर्म भरायला जातो, का आम्ही कुठलं चांगलं कार्य करायला जातो, तर महाराजांचं दर्शन घेतो, त्यांचे विचार घेतो आणि आम्ही पुढे जातो। तर असेच आज आम्हाला ते आणि हा जे महाराज स्मारक होतं हे 40 वर्षापूर्वी आमच्याच सगळ्या लोकांनी ते पण भाग्यवान होते। मी त्यांना पण आठवण करतो का त्यांनी सुरुवात केलेली, त्याच्यानंतर आम्ही त्याचं म्हणजे त्यांना हे घेऊन पुढे गेलो आणि त्यांच्या विचाराने आजपर्यंत आम्ही चालत आलो। आज आता परत हा पुतळा 6 महिन्यात होणार आहे। हाच विचार परत 40-50 वर्ष येणारी नवीन पिढी तो विचार घेऊन पुढे जाईल आणि एक चांगलं जे भिवंडी आधी जे कार्य करतील। कारण का आज हा हे जो स्टॅच्यू आहे हा एक तर कमीत कमी म्हणजे 3 करोडचा फंड आलेला दिलेला आहे आम्हाला, म्हणजे देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, यांनी मिळून दिलाय आणि त्यांनी सांगितलं पण अजून काय लागेल तर आम्ही करायला तयार आहे। म्हणजे याच्यात अडचण कुठे यायला नाही, फक्त चांगल्यात चांगला व्हायला पाहिजे। त्यासाठी आम्ही चिकार मिटिंगी केल्या आणि सगळ्या पार्टीच्या लोकांना घेऊन एकत्र बसून हा विचार एक मुद्द्यावर राहून एक चांगलं स्ट्रक्चर बनवलेलं आहे। तुम्हाला त्याची मी कॉपी दिलेली आहे। म्हणजे एक चांगला एक कार्यक्रम येणाऱ्या 6 महिन्यात हे या भव्य आणि अतिशय चांगला इथं पुतळा छत्रपती शिवाजी महाराज होणार आहे आणि त्यावेळेस आपण एकदम जोरशोरने त्याचं उद्घाटन करू, एवढंच बोलतो।